मंडळी, आज मी इथे दोन प्रकारचे डाळींची भजी बनवणार आहे। तर इथे तुम्ही आवाज बघितलाच असेल, अतिशय कुरकुरीत आणि खमंग असे हे भजी तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात। आता हे एका डाळीपासून बनवलेले भजी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आता आपण पुढे दुसऱ्या डाळीपासून कशी भजी बनवायचे तेही बघणार आहोत। आता हे जे भजी आहेत याचाही आवाज तुम्ही ऐकलाच असेल, एकदम खमंग आणि कुरकुरीत भजी तयार होतात आणि वरतून एकदम कडक असे होतात, म्हणजे कुसकुशीत, आणि आतून एकदम सॉफ्ट लागतात। तर अतिशय चविष्ट असे दोन्ही प्रकारचे डाळींचे भजी तयार होतात। एकाच प्रकारची भजी करण्यापेक्षा अशा पद्धतीचे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे ही भजी एकदा करून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची रेसिपी आहे ती भजींची रेसिपी आहे। हे भजी आहे ते कांदा भजी, बटाटा भजी बऱ्याच वेळा आपण बनवतो, तर अशा पद्धतीचे डाळीचे खमंग कुरकुरीत अशी भजी आता आपण बघूया। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। इथे आता मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ती आणि 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवली होती। त्याचबरोबर चणा डाळही साफ करून घेतलेली आहे आणि तीही भिजत ठेवली होती 3-4 तासांसाठी। आता इथे बघू शकता, नखाने आपण ती डाळ अशी मोडली तर ती इझिली मोडली जाते। तर अशा पद्धतीने डाळी भिजवून घेतल्या, त्यानंतर 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या डाळी बारीक करत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये। चणा डाळ एक वेळ तुम्ही पाण्यातून लगेच काढली आणि टाकली तरीही चालू शकते, पण ज्यावेळेस तुम्ही मूग डाळ बारीक करत असाल त्यावेळेस अजिबात पाणी त्यामध्ये ठेवू नका। तर अशा पद्धतीने डाळ आहे ती बिना पाणी घालता सुरुवातीला 2-3 वेळा मिक्सरवरती फिरवून घ्यायची। थोडा थोडा मिक्सर चालू करून आपण ती डाळ ती फिरवून घ्यायची आहे। आता चणा डाळीमध्ये मी 2 चम्मच इथे पाणी घालणार आहे, कारण की डाळ एकदमच जास्त कोरडी वाटते, त्यासाठी 2 चम्मच पाणी घालून ही डाळ आहे ती परत फिरवून घ्यायची आहे। काय होतं, जर आपली डाळ पातळ झाली हे बॅटर, तर मग आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ किंवा जे आपण काही ॲड करणार ते एक्स्ट्रा ॲड करावं लागतं आणि ज्याची जी रिअल चव आहे, टेस्ट आहे, तर ती चव भजींना येत नाही। त्यासाठी आपण यामध्ये जास्त पाणी घालणार नाही। अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असं याचं पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर एका भांड्यामध्ये आता ही पेस्ट आहे ती मी काढून घेते। इथं बघू शकता थोडीशी भरडी, म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि एकदम म्हणजे पातळ पण नाही, अशा पद्धतीने इथं मी पेस्ट करून घेतली। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं, हळद घातली, चटणी घातलेली आहे, कोथिंबीर घातली, यामध्ये थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही घालू शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या साहाय्याने। इथं बघू शकता अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आहे ते बेसन पीठ ॲड करणार आहे। तर सुरुवातीला हे मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल यामध्ये आपल्याला बेसन पीठ किती घालायचे। तर आता इथं मी सुरुवातीला आहे ते 1 चम्मच बेसन पीठ घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मग परत लागेल तर 1 चम्मच अजून बेसन पीठ यामध्ये ॲड करणार आहे। यामध्ये बेसन पीठ जास्त घालायचं नाही, त्यामुळे काय होतं, जी डाळीची भजी म्हणतो आपण तर त्याला ती रिअल टेस्ट राहत नाही, भजींसारखी मग ते आपले साधे भजी असतात तसं टेस्ट लागते। आता यामध्ये मी परत 1 चम्मच बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता इथं बघू शकता, इथं मी हे बॅटर आहे ते मिक्स करून ठेवलेले। आता आपण यावरती बाजूला ठेवूया आणि आता तेल गरम करत ठेवूया। तेल गरम करण्यासाठी मी इथे कढई घेतली, त्यामध्ये तेल घालून घेते आणि त्यानंतर आपण हे भजी आहेत ते तळायला घेऊया। आता इथे ॲक्च्युली मी दुसरेही बॅटर आहे ते डाळीच्या पिठाचं ते तयार करून घेतलेलं आहे, परंतु ते आपण रेसिपी पुढे बघूया त्याची डिटेलमध्ये। आणखीन ते मी बाजूला ठेवलेले। आता आपण हे जे चणा डाळीचे भजी आहेत ते तेलामध्ये घालून घेऊया। तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये अशा पद्धतीचे छोटे छोटे भजी आहेत ते घालून घ्यायचे। हे भजी आहेत ते थोडेसे तेलात गेल्यानंतर ते एकमेकाला चिपकत वगैरे नाहीत, त्यामुळे तुम्ही यामध्ये खूप जास्त भजी एका टायमिंगला घालू शकता, परंतु एक घातल्यानंतर 2 असे एकाचे एक पाठोपाठ घालत राहायचे, म्हणजे हे भजी आहेत ते एकमेकाला अजिबात चिपकत नाहीत। तर अशा पद्धतीने मीडियम ते स्लो गॅसवरती खरपूस रंगापर्यंत हे भजी आहेत ते तळून घ्यायचे आहेत। हे भजी तळत असताना शक्यतो स्लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती तळा, कारण की काय, हे डाळीचे भजी असल्यामुळे जर फास्ट गॅसवरती तळले गेले तर अजून कच्चे राहण्याची शक्यता असते। त्यामुळे स्लो किंवा मीडियम गॅसवरती हे भजी ते खरपूस तळून घ्यायचे। जेवढे चांगले भजी तुम्ही स्लोवरती तळाल तेवढे चांगले खमंग आणि कुरकुरीत होतात आणि हे भजी आहेत ते खूप वेळ तुम्ही ठेवले तरी एकदम कुरकुरीत राहतात, अजिबात सॉफ्ट पडत नाहीत, वरून एकदम क्रंची होतात आणि आतून सॉफ्ट राहतात, तर खायला खूप टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने भजी आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर भजी सतत हलवत आपण हे भजी आहेत ते तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे। इथं बघू शकता
त्याचा कलर आहे तो सुरुवातीला थोडासा पांढरट असतो, त्यानंतर सोनेरी रंगापर्यंत हे भजी आहेत ते तळून घ्यायचेत। हे भजी तळत असतानाच एक वेगळा सुगंध, एक वास दरवळत असतो भज्यांचा आणि त्यावेळेस आपली भूक आणखीन वाढली जाते आणि खायला खूप अतिशय टेस्टी असे हे भजी लागतात। त्यानंतर आपण हे भजी आहेत ते टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे। एक्स्ट्राचं तेल असेल तर ते टिश्यू पेपरवरती ऑब्झर्व होईल आणि मग खायला आपल्याला इझी होतं। तर अशा पद्धतीने मी बाकीचेही जे भजी राहिले होते तेही तेलामध्ये घालून घेणार आहे। इथं तुम्ही बघू शकता थोड्याशा म्हणजे डाळीमध्ये भरपूर प्रमाणात भजी तयार होतात। आपल्याला इझिली कोण पाहुणं आलं किंवा काही जेवण करत असेल तर तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारचे भजी बनवू शकतो किंवा मग स्नॅक म्हणून चहाबरोबर खाण्यासाठी अशा प्रकारचे भजी तुम्ही बनवून खाऊ शकता। अतिशय चविष्ट आणि टेस्टी भजी तयार होतात। तर अशा पद्धतीने हे बाकीचे भजी राहिले होते तेही मी तेलावरती तळून घेतलेले आहेत। अजून थोडेसे राहिलेले तेही आपण अशा पद्धतीने तळून घेऊया। बघा दिसायला अप्रतिम असे हे भजी दिसतात आणि ज्यावेळेस आपण तळायला घेतो ना तेव्हा अतिशय खमंग असा वास सुटलेला असतो। इथं तुम्ही बघू शकता फक्त भाजताना व्यवस्थित जर भाजले तर तुमचे खूप वेळ हे भजी आहेत ते कडक तसेच राहतात। तर चला बघूया आपण आता हेही भजी राहिलेले आहेत ते मी अशा पद्धतीने सोनेरी रंगापर्यंत तळून घेतलेले आहेत। आता आपण हे भजी आहेत ते टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा आवाज आहे तो एकदम असा खुळखुळीत आवाज येतो आणि खायला खूप टेस्टी लागतात। आता आपले चणा डाळ वडे तयार झालेले आहेत। आता आपण दुसऱ्या वड्यांकडे वळूया। इथं आता ती मुगाची डाळ घेतलेली आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तीही आपण बारीक करून घेणार आहे। आता इथं मूग डाळ घालताना शक्यतो चाळणीवरती काढून ठेवायची 5-10 मिनिटांसाठी आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये जास्त बेसन पीठ वगैरे लागत नाही। आता इथं मी डायरेक्ट टाकलेली त्यामुळे मला थोडं बेसन पीठ इथं जास्त घालावं लागलेले। इथे आता मी 2 मिरची तिखटवाली आणि थोडंसं आलं ह्याच्यामध्ये घालून घेतले। तर तुम्ही लसूण पाकळ्याही 2 ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। हे मिक्सरला आहे ते परत फिरवून घ्यायचं आहे ते लवकर पातळ होतं। याचं बिना पाणी घालता बघू शकता इथं एवढं पातळ झालेले। त्यामुळे तुम्ही डाळ बारीक करत असताना थोडीशी चाळणीवरती ठेवायची 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर त्याचं बॅटर करून घ्यायचे। इथं मी त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद घातलेली आहे, गरम मसाला घातलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि त्याच्यामध्ये जिरा पावडर भाजलेली घालून घेतलेली आहे, थोडीशी 2 चम्मच बेसन पीठ घातलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये जसं लागल तर आपण त्यामध्ये बेसन पीठ ॲड करणार आहे। पण शक्यतो तुम्ही डाळ बारीक करताना जर पाणी अजिबात नसेल त्याच्यामध्ये तर यामध्ये बेसन पीठ जास्त बसत नाही आणि रिअल डाळीचे भजी त्याचा फ्लेवर येतो। तर इथे बघू शकता आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे। आता यामध्ये असं वाटलं तर याच्यामध्ये आणखीन 1 चम्मच आपण बेसन पीठ घालू शकतो। अशा पद्धतीचं बॅटर आहे ते करून घ्यायचे। तेल गरम झालेलं आहे। आपण आधीचे भजी जे तळून घेतले त्याच्यामध्येच मी हे भजी तळून घेणार आहे। यामध्ये मी सोडा घालून घेतलेला आहे, खायचा सोडा, आणि त्यानंतर पण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण भजी तळायला घेऊ। अशा पद्धतीचे भजी आहे ते एक भजी यामध्ये सोडून घ्यायचे। भजी सोडताना आहे ते शक्यतो छोटे छोटे सोडायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात, आतपर्यंत भाजले जातात। एकदम मोठा भजी सोडला तर मग आतून कच्चा राहण्याची शक्यता असते। त्यामुळे आणि हे स्लो गॅसवरती भजी आहेत ते चांगले खरपूस सोनेरी रंगापर्यंत ते भाजून घ्यायचे। इथं बघू शकता भजी छानपैकी असे फुगले जातात, वरून एकदम क्रंची लागतात आणि आतून हे भजी आहेत ते सॉफ्ट राहतात। तर अशा पद्धतीचे भजी आहेत ते तळून घ्यायचे, त्यानंतर ते टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे। थोडं सुरुवातीला एक्स्ट्राचं ऑइल असेल ते टिश्यू पेपर शोषून घेतं आणि त्यानंतर हे भजी एकदम असे कोरडे होतात। एकदम खुळखुळीत असा आवाज येतो या भज्यांचा तळल्यानंतर। आता बघू शकता इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गॅस आहे तो एकदम स्लोवरती ठेवलेला आहे आणि परत भजी आहेत ते सोडून घ्यायचे। एक भजी सोडून घेऊन घ्यायचा, त्यामुळे काय होतं एक भजी हे झाल्यानंतर दुसरे भजी सोडत गेल्यानंतर त्या तेलामध्ये ते चिपकत नाहीत भजी आणि मग त्यानंतर सतत हलवत हे भजी येते सोनेरी रंगापर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे। जेवढे चांगले तुम्ही भजी भाजून घ्याल जास्त वेळासाठी तेवढे भजी आहेत ते चांगले खमंग आणि कुरकुरीत असे लागतात। आता बघू शकता आपण तिसरा भाजाही भाजायला टाकलेला आहे आणि तोही भाजा आपण पटकन भाजून घ्यायचा आहे। आता इथं एकदम तेल जर जास्त गरम झालं तर तुम्ही गॅस येतो थोड्या वेळासाठी बंद करा। तेल थोडंसं नॉर्मल आलं की मग परत भजी टाकून ते तळून घ्यायचे, नाहीतर काय होतं वरून भजी भाजले जातात आणि आतून भजी आहेत ते कच्चे राहतात। तर अशा पद्धतीनं खमंग असे भजी आहेत ते भाजून घ्यायचे। जेवढे चांगले हे भजी तळून घ्याल जास्त वेळासाठी तेवढे चांगले हे कुरकुरीत आणि खमंग लागतात आणि जास्त वेळासाठी हे भजी आहेत ते तसेच कुरकुरीत लागतात। आता इथं आपले चणा डाळ भजी आणि मूग डाळ भजी तयार झालेले आहेत। अप्रतिम अशी याची टेस्ट लागती, एकदा नक्की बनवून बघा।
आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही नवीन रेसिपींसाठी. हे जे भजी आहे ते दोन्ही प्रकारची भजी, त्यांची चव आहे ती खूप वेगवेगळी आहे. तुम्हाला ज्यावेळेस बनवाल त्यावेळेस तुमच्या नक्कीच लक्षात येईल की दोन्ही भजींची चव आहे ती अप्रतिम अशी लागते. थँक्यू.